नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमधील राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिका येथे गेल्या 34 दिवसांपासून सुरू असलेल्या लोकशाही मार्गावरील आंदोलनाला गंभीर वळण लागले आहे। न्याय मागणीसाठी उपोषण व आंदोलन करत असताना रंजना गायकवाड यांची प्रकृती अचानक खालावली। तीव्र उष्णता आणि छातीत वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की सत्य, पुरावे आणि कागदपत्रे असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही। 8 वर्षांपासून आपल्या हक्कांसाठी लढा देत असूनही प्रशासनाकडून दडपशाही होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की उद्या कोणतीही अनुचित घटना घडल्यास नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील। या आंदोलनात आनंद विष्णू गांगुर्डे, विनोद गायकवाड, रंजना गायकवाड गांगुर्डे, चंद्रकांत वाघ, लक्ष्मण सुतार, अजित शेख, सुखविंदर सिंग घरेवाल, जयश्री गांगुर्डे, लता निकम, युवराज गांगुर्डे, मीराबाई गांगुर्डे, गणेश गांगुर्डे, प्रमिला बनसोडे आणि सुनीता पगारे हे आंदोलनकर्ते सहभागी आहेत। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की अधिकारी एसी कार्यालयात बसून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत। कायदा, नियम आणि जनतेच्या हक्कांपेक्षा टेंडर आणि कमिशनमध्येच त्यांना अधिक रस असल्याचा आरोपही करण्यात आला। न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। नाशिकमध्ये या आंदोलनाची चर्चा आता अधिक तीव्र झाली असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काय झालं आता? नाशिक रोड राजीव गांधी भवन येथे गेली 34 दिवस सर्व परिवारासह 9 लोकशाही दिनामध्ये 9 लोक सर्व इथे बसले असता आज 34वा दिवस असताना सुद्धा ही महानगरपालिका कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। आज आमच्या रंजना गायकवाड, आमच्या चुलत बहीण यांना अचानक भुरळ आली व अटॅकसारखं झालं। त्यांना तुरंत आम्ही मिलिटरी 34 दिवसापासून इतक्या उष्णतेमध्ये आम्ही कंटिन्यू लहान पोरे, सर्व वयस्कर माणसं सर्व घेऊन बसले असता ह्या महानगरपालिकेला जाग येते आणि त्या माध्यमातूनच त्यांना ती भुरळ आली आणि अटॅकचा सुद्धा प्रकार सांगितला आहे। ते आता कॅन्टोन्मेंट बोर्डच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि ह्या महानगरपालिकेला एवढी मुगरुमी और एवढा माज कसा काय? जनतेला हे किडे मकोडे समजतात। आज 34 दिवस झाले आहे, आमचे सत्य पुरावे आहेत आणि तुम्हीच आम्हाला पत्र दिलं कारवाई करतो पण आज 34 दिवस असताना सुद्धा इथले नगरसेवक असेल, कोणते मच्छिंद्र साहेब असेल, अनेक विरोधी पक्ष सत्ताधारी कोणी इथे येऊन साधी दखल घ्यायला तयार नाही। 40 वर्ष मी युनियनचं काम केलं, असं कुठंच घडत नाही। तर एवढा परिवार सह बसले असता कमीत कमी एक पत्र देणं, कारवाईची पुढची बाब सांगणं, आतापर्यंत काय केलं, पुढे काय करणार, असं कोणत्याही प्रकारचं काही दखल न घेता आणि आता जर समजा त्या रंजना गायकवाड माझ्या चुलत बहिणीला जर कमी जास्त झालं तर आम्ही निश्चित त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणारच नाही। कारण की 8 वर्ष आम्ही आमचा खूप या लोकांनी छळ केलेला आहे आणि याच्यापुढे जर अजून दखल नाही घेतली तर आम्ही आंदोलन अजून तीव्र करणार आहे। धन्यवाद।